ओम गणेशाय नमः. संत कबीर एकदा बाजारातून जात असताना वाटेत त्यांना एक वाण्याची बायको दळत बसलेली दिसली. जात्याकडे पाहून कबीरांना रडू आले. अनेक लोकांनी त्यांना अचानक रडण्याचे कारण विचारले, परंतु कबीर काहीच बोलले नाहीत. एवढ्यात तेथे निपट निरंजन नावाचा साधू आला. त्याने कबीरांना रडण्याचे कारण विचारले. त्या साधूचा अधिकार ओळखून कबीर म्हणाले, हे जाते फिरताना पाहून मला मनात चिंता उत्पन्न झाली की त्या जात्यात टाकलेल्या दाण्याचे जसे पीठ होत आहे त्याप्रमाणेच या भवचक्रात सापडल्यामुळे आपलेही होणार, या विचाराने मन उद्विग्न झाले आहे. तेव्हा साधू म्हणाला, कबीर थोडा विचार कर. जात्यात पडलेले दाणे भरडले जाऊन पीठ होते ही गोष्ट सत्य आहे, परंतु खुंट्याजवळ जे दाणे राहतात त्याचे पीठ होत नाही. तसेच परमेश्वराच्या नामापासून जे लांब राहतात ते काळाच्या तडाख्यात सापडतात, परंतु ईश्वराचा नामजप करणाऱ्यांच्या ईश्वराच्या जवळ राहणाऱ्यांना काळाचे भय राहत नाही.